समाजाचे इथे उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सर्व सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनताचे पदाधिकारी, सर्वांना माझा नमस्कार, राम राम. आजच्या या विजयी संकल्पच्या सभेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके खासदार, माझे मित्र, माझे मार्गदर्शक, माझे गुरु उन्मेष दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय उमेदवार, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही म्हणाल की उलटच कसं काय बोलावं, की पहिले कधी ते बोलताना व्यासपीठाचं नाव घेतलं जातं आणि मग समोरच्यांचं नाव घेतलं जातं. पण आज मी इथे जे काही उभं आहेत ना, ते तुम्ही सगळेजण आहात म्हणून अमोल शिंदे. आपल्या सर्वांना माहिती आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचं इलेक्शन लागलेलं आहे. 3 पॅनल उभे आहेत, एक आमदारांचं आहे, माजी आमदाराचं आहे, एक आपण सर्व मिळून तयार केलेलं आहे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत असलेलं पॅनल तयार केलेलं आहे. मित्र, 28 तारखेला इलेक्शन्स आहेत. ग्रामपंचायतचे जे सगळे सदस्य आहेत त्यांना 4 मतदान करण्याचा अधिकार आहे. सोसायटीचे जे लोक आहेत त्यांना 11 मतदान करण्याचा अधिकार आहे. एक अजून तुम्हाला नवीन माहिती अशी देतो की भडगाव पाचोरा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना मतदान करण्याकरता पाचोरा इथे यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो की 28 तारखेला आपल्या सर्व लोकांना पाचोरा इथे मतदान करायला यायचं. पूर्वी आपल्याकडे म्हणजे भडगावचा विचार केला तर म्हणजे कोळगावला एक होतं, कसगावला होतं, भडगाव, अशा 3 ठिकाणी मतदान केंद्र होतं. पाचोऱ्याच्या इथे विचार केला तर नगरदेवळा, पिंपळगाव, पाचोरा इथे, वरखेडी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्र होतं. पण आता सगळे मतदान केंद्र हे फक्त पाचोरा इथे आहे. तर त्यामुळे आपल्याला आणि मतदानाची वेळ ही सकाळी 8 ते 4 आहे. सांगताना इथे 5 सांगितली गेली होती, पण 8 ते 4 आहे. हे सगळ्यांनी ज्ञात ठेवावं, इथे लक्षात असं द्यावं. इलेक्शन सुरू झालं, आमदार साहेबांना फिरायला जायचं होतं, मजा करायची होती, जपान दौरा दाखवायचा होता. मग काय करायचं, घाईघाईमध्ये मग त्यांनी 2 मेळावे घेतले. दादा त्यांनी एक पाचोरा इथे घेतला आणि एक भडगाव इथे घेतला. आणि नेहमीप्रमाणे काहीच नाही, त्यांना कुठे मुद्दे नाही, कुठे काही विषय माहिती नाही, काहीच नाही. आणि त्यांना अमोल शिंदेवर बद्दल बोलल्याशिवाय जमत नाही. काय कुठे काही विषय असेल तर अमोल शिंदे. म्हणजे खरं तर मी त्यांचा आभार मानतो की आमदारकीचं इलेक्शन होतं. मला तो दिवस आठवतो की 3 तारखेला त्यांनी फॉर्म भरला होता, मी 4 तारखेला मी फॉर्म भरला होता. आणि त्या दिवशी त्यांनी म्हणाले की 32 मिनिटाचं त्यांनी भाषण केलं होतं, त्या छिचोऱ्या पोरावर मी काय बोलणार नाही म्हणे. आणि असं बोललेत पहिलं वाक्य, आणि 27 मिनिटं अमोल शिंदे या छिचोऱ्या पोरावर बोलत राहिलेत. मला विजयी करण्याचा काय ते एकदम संकल्प त्यांनी जवळ आणून ठेवला की अरे हाच निवडून येऊ शकतो, असं त्यांनी केलं. आणि आजही त्यांनी तेच केलं की सुटलं उठलं आणि अमोल शिंदेवर बोलायला लागलेत. बरं, बोलत असताना काय बोलावं आमदार साहेबांना माहिती नाही. साहजिक मी त्यांची क्यू करायची वाटते. अभ्यास करत नाही, नीट माहिती घेत नाही, कुठल्या विषयावर बोलायचं त्या विषयाचं गांभीर्य त्यांना माहिती नसतं आणि उठलं सुटलं बोलावं लागलं. आणि त्यांनी थेट माझ्यावर आरोप केला की अमोल शिंदे जर कधी इथे सत्तेत निवडून आले, त्यांचं पॅनल जर निवडून आलं तर ते जागा विकतील, एक काय गोंधळ घालतील, कुठली जागा ठेवणार नाही, असं काय काय पद्धतीत ते बोलावं लागले. आणि म्हणाले की मी सांगतो मी 1 इंच सुद्धा जागा इथून विकू देणार नाही, असं करणार नाही, असं काय 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 भडर बोलून गेले. आप्पासाहेब, जरा अभ्यास करा, माहिती घ्या. जर एखाद्या ठिकाणची जागा विकायची असेल तर ती का विकली जाते. माझ्या इथे बसलेले सगळे आपण शेतकरी बांधव आहोत, बरोबर ना. आपण सगळे काय करतो की आपण काळ्या आईची सेवा करतो. समजा आज माझ्याकडे 10 एकर जमीन आहे, तर मी काय करतो, माझ्या त्या 10 एकरच्या काळ्या आईची मी सेवा करतो. सेवा केल्यानंतर त्याच्यातून उत्पन्न येतं, ते मार्केट कमिटीमध्ये मी घेऊन ते धान्य विकतो. ते धान्य विकल्यानंतर मला 2 पैसे मिळतात. मी माझा कुटुंबाची उपजीविका त्या काळ्या आईची सेवा केल्यानंतर मला मिळते. आणि उद्या जर कधी असं काही प्रसंग माझ्यावर आला आणि मला त्या 10 एकरपैकी 2 एकर जर जागा विकायची असेल तर का बरं मी विकेल. काहीच कारण नाही. मला 2 चांगलं उत्पन्न मिळतंय, सगळं काही चांगलं होतंय आणि मी डायरेक्ट उठला सुटला आणि माझ्या ती 2 एकर जमीन, असं होईल का. मी जागा विकेल का, माझं सगळं चालू असताना विकेल का, नाही ना. मग मला सांगा की असं काय घटना घडली की कृषी उत्पन्न बाजार समिती भडगाव पाचोऱ्याची जागा विकायला लागतात, असं काय होतंय. पहिले तर ते सांगा आमदार साहेब की जागा का विकली जाते.
मित्रांनो, त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आज सगळ्या गोष्टींच्या पुराव्यानिशी तुम्हाला उत्तर देणार आहे. खूप काही जास्त वेळ घेणार नाही, कारण आमदारांचं नॉलेज तेवढं नाही. मी किती जरी सांगितलं ना, मी परवाच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली होती, त्यांना बोललो मी पत्रकारांच्या माध्यमातून की मी जे बोलतो ना त्याच्यावर फक्त उत्तर द्या, परत काही करू नका. पण त्यांनी काय केलं, परत पत्रकार परिषद घेतली, मी जे बोललो त्याच्यावर बोललेच नाही आणि भलत्याच गोष्टीवर काहीतरी बोलत बसले. मी तुम्हाला एकदा थोडक्यात सांगतो. 2008 साली कृषी उत्पन्न बाजार समितीने कर्ज घेतलं, 4.5 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. त्यावेळेस तत्कालीन सभापती होते रावसाहेब गिरधर पाटील. हे कोणाचे नेतृत्व करत होते, कोणाच्या नेतृत्वात होते? माननीय आमदार किशोरप्पा. सत्ता बदलली, 2 वर्षांनंतर पुन्हा कर्ज घेण्यात आलं. 2008 साली पुन्हा कर्ज घेतलं गेलं आणि ते घेतलं गेलं 2,83,00,000. त्यावेळेस नेतृत्व करत होते माजी आमदार दिलीप भाऊ. म्हणजे 2 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे 2008 ते 2010 या 2 वर्षाच्या काळामध्ये साधारण 7.5 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं गेलं. आमदार साहेबांनी 2 वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली. 3 कोटी, 3.5 कोटी, 3 कोटी. अरे माहिती तर घ्या, तुमच्या बाजूला ज्याच्या मार्फत तुम्ही कर्ज घेतलं, जो तुमच्या पॅनलचं नेतृत्व करतो, तो रावसाहेब तुमच्या बाजूला बसलेला आहे. त्याने त्या सगळ्या कर्ज घेताना सह्या केलेल्या आहेत. त्याच्यात केलं तो तुम्हाला सांगत नाही का? खोटं बोलायचं. किती कर्ज घेतलं? 7.5 कोटी घेतलं. बरं, सगळ्यात महत्वाचं, त्यांनी कर्ज, आपण तुम्हाला सगळ्यांना आपल्याला जर गरज पडली तर आपण कर्ज कुठून घेतो? नॅशनलाइज बँकेतून, राष्ट्रीयकृत बँकेतून. यांनी कुठल्या बँकेतून घेतलं? यांनी खाजगी बँकेतून घेतलं. आपण नॅशनलाइज बँकेतून काय घेतो? कारण त्याचं व्याजदर आहे ना मित्रांनो, हे कमी असतं, बरोबर की नाही? आपण कमी व्याजदर असलेलं काम घेतो. यांनी घेतलं खाजगी बँकेतून, ज्याचं व्याजदर हे सगळ्यात जास्त आहे. म्हणून काय, त्यांच्यामध्ये काहीतरी गोडगोडपण होती, काहीतरी गडबड होती, म्हणून त्यांनी घेतलं. बरं, दुसरं एक सगळ्यात महत्वाचा विषय की आपण जेव्हा समजा मला आज अडचण आहे, माझ्याकडे 10 एकर जमीन आहे, एका एकरची किंमत 1 लाख रुपये, म्हणजे माझ्या जमिनीची किंमत झाली 10 लाख रुपये. मला 1 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे, तर मी जागा किती कर्ज तारण करेल? 1 लाखाला 2 लाख रुपयाची, बरोबर की नाही? जेवढं कर्ज आपण घेतो त्याच्या दुप्पट फक्त आपण तारण म्हणून जागा देत असतो. म्हणजे यांनी जर जागा घेतली तर त्याच्या दुप्पट त्यांना तारण द्यायची होती. पण मित्र, या दोघांनी काय केलं माहिती का? आजी माझी आमदारांनी पाचोरा मार्केट कमिटी, भडगाव मार्केट कमिटी, वरखेडी मार्केट कमिटी, कसगाव मार्केट कमिटी, ह्या सगळ्या जागा ह्या पाचोरा पीपल बँकेला, आपल्या जळगाव पीपल बँकेला तारण म्हणून देऊन टाकल्या. आमदार साहेब, 1 इंच जागा देणार नाही, 1 इंच जागा देणार नाही. अरे बँकेने तुमच्याकडे जागा तरी ठेवली का की इंच जाणार नाही? सगळी जागा तुम्ही बँकेला तारण करून टाकली आहे. आणि मग 2008 ते 10 पासून थेट आजपर्यंत असलेल्या उत्पन्नातून त्यांनी मुद्दल फेडण्याचा एकदा सुद्धा प्रयत्न केला नाही किंवा त्यांच्याकडे एकदा सुद्धा प्रयत्न झाला नाही. जे काही बँकेचं कर्ज फेडलं गेलं ते फक्त आणि फक्त जागा विकूनच ते कर्ज फेडलं, दुसरं कुठलं फेडलं नाही. ह्या पद्धतीत त्यांनी फक्त कर्ज फेडलं आणि म्हणायचं की मी एकही जागा फेडणार नाही, 1 इंच जागा देणार नाही, अशा पद्धतीत केलं. त्यांनी माझ्यावर थेट आरोप केला. मी त्या आरोपाबद्दल तुम्हाला बोलले नाही, मग त्यांच्याबद्दल सविस्तर सांगेल. त्यांनी असं सांगितलं की पाचोरा सेंट्रल मॉल ज्या जागेवर बांधलेलं आहे ते अमोल शिंदेचं आहे. हो, नक्की ते अमोल शिंदेने विकत घेतलं, ते अमोल शिंदेचं आहे. मी ते नाकारत नाही, कधी खोटं पण बोलत नाही. हे जागा केव्हा घेतली मी? ही जागा मी घेतली होती 2014 साली. पेपरला ॲड आली होती. त्या 2 पेपरला त्याची ॲड आली होती. एक पेपर होता लोकमत 19/12/2014 आणि दुसरा पेपर होता मित्र महाराष्ट्र टाइम्स 11/12/2014. ह्या 2 दिवशी लोकमत आणि महाराष्ट्र टाइम्सला पेपर आली होती आणि ती पेपर जी नोटीस होती ती कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी प्रसिद्ध केलेली होती आणि त्याच्या खाली सभापती म्हणून दिलीप भाऊ यांचे जे नेतृत्व करत होतं त्या सभापतींनी सही केली होती की ही अमुक आम्हाला जागा विकायची आहे. बरं, ती जागा विकायच्या अगोदर मित्र त्यांनी एक ठराव केला होता. त्या ठरावामध्ये काय म्हणतात हे बघा. हा ठराव माझ्याकडे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रोसिडिंग बुक आहे, ते मी तुम्हाला दाखवत आहे. या ठरावामध्ये ते असं म्हणतात की उपरोक्त मालमत्ता विक्री करण्याकामी बाजार समितीत जळगाव पीपल कोऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून घेतलेले कर्जाची परतफेड करण्याकामी व इतर असलेले देण्याकामी बाजार समितीची जमीन विक्री केल्याशिवाय पर्याय नाही. सदर जमीन विक्री करून बँकेचे कर्ज फेड करणे व इतर देयकामी ही जागा विकणे अत्यंत गरजेचे आहेत. हे कोण म्हणतं?
तत्कालीन 2014 साली सभापती जे आहेत आणि त्याचं नेतृत्व जे कोण करत होते, दिलीप भाऊ वाघ, ह्या त्यावेळेस ते म्हटलेलं त्यांचं हे पत्र आहे. अशा पद्धतीत ते काय म्हणतात, म्हणजे जागा कोणी विकायला काढली 2014 साली? माजी आमदार दिलीप वाघ यांनी. व्यवहार होतो 2015 साली. त्यावेळेस 2015 साली मी जागा घेतो आणि जागा घेतल्यानंतर त्याच्याही सांगतो की 5 लोक तिथे बोली बोलायला आले होते. किती? 5 लोक. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण झालं. सभापती, उपसभापती हे सगळे तिथे बसलेले होते. रावसाहेब पण तिथे बसलेले होते. सगळ्यात होतं एक आमदारांचे सुद्धा खाजगी हस्तक तिथे बसलेले होते. त्यांनी त्याची किंमत सगळ्यात कमी लावलेली होती. त्याने लावलेल्या किमतीपेक्षा 60 लाख रुपये मी जास्त लावली. जवळजवळ 6 कोटीच्या आसपास मी जमिनीची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त लावली आणि त्यावेळेस ती बोली मला सोडण्यात आली आणि ती जागा मला मिळाली. आणि ही घटना घडली होती 2015 साली. 2015 साली मी जागा घेतलेली आहे. मित्र हो, त्याचं हे 2 पेपर्स आहेत जे बँकेने म्हणजे कृषी उत्पन्न समितीने ज्या पेपरला दिलं होतं ना, तर त्याचे हे ॲड्स आहेत. आता मला सांगा 2015 साली अमोल शिंदेला कोण ओळखत होतं बरं? कोणीच नाही. मी सक्रिय राजकारणामध्ये पण नव्हतो, काही संबंध नव्हता. मी कुठल्या तरी 2-4 माझ्या फॅमिलीमधले जे काही माझे काका, माझे वडील उभे राहायचे त्यांच्याकरता मी प्रयत्न करायचो. अदरवाईज माझं मी सक्रिय राजकारणामध्ये त्यावेळेस इतकं नव्हतो, थोडंफार प्रमाणात होतो. आणि म्हणाले की अमोल शिंदेने जागा घेतली, त्यावेळेस सतीश बापू संचालक चेअरमन होते आणि यांनी याच्या पुतण्याला जागा देऊन दिली. सतीश बापू केव्हा होते? 2018 साली. आता हे खरेदी खत माझ्याकडे आहे. आता ह्या खरेदी खतामध्ये मी तुम्हाला फोटोसह दाखवतो. हा याच्यावर फोटो आहे. याच्यात लिहिलेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती उर्फ मे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी पाचोरा यांच्या मार्फत पदसिद्ध नियुक्त अधिकारी म्हणून, सभापती म्हणून आता कैलासवासी आहेत. कैलासवासी दिनकर माधवराव देवरे हे त्यावेळेस तिथे होते आणि यांनी ही जागा मला विकरून दिलेली होती. म्हणजे मी गेलो होतो का त्यांच्याकडे घ्यायला जागा, हां, की मला जागा देऊन टाका, अमोल शिंदे त्याचं कंपाऊंड करून घेतो आणि हे करतो. आणि हे दिनकर देवरे कोणाचे होते? कैलासवासी दिनकर देवरे कोणाचे होते? हे किशोरप्पांचं नेतृत्व करत होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये ते होते आणि त्यांनी मला जागा दिली. आप्पासाहेब, मी आज स्पष्टपणे तुम्हाला खुलासा करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, मी कुठे चुकत असेल, मी कुठे राहत असेल तर त्यांनी मला सांगावं. ते ज्या ठिकाणी म्हणतील, जिथे बोलवतील, आज उद्या परवा 28 तारखेच्या अगोदर तिथे मी त्यांच्या व्यासपीठावर, त्यांच्या घरी, त्यांच्या ठिकाणी यायला तयार आहेत आणि या सगळ्याच्या गोष्टीचा दूध का पाणी करायला तयार आहेत. त्यांनी येऊन सांगावं मला की ह्या पद्धतीत त्यांनी काम केलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त बोलण्यासारखं तर खूप आहे. म्हणजे काय होतं म्हणजे दोघं लबाड लांडगेत. म्हणजे तुम्हाला त्या दोघांची मजा सांगतो. प्रशासक म्हणून सतीश बापूंचा कार्यकाल संपला, कोविडचं वातावरण होतं, इलेक्शन होऊ शकत नव्हते. प्रशासन म्हणून नवीन प्रशासकाची नियुक्ती केली गेली. पण आता प्रशासकाची नियुक्ती करायची होती. वरती महाविकास आघाडीचं पूर्ण अध्यक्ष तिथे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं. म्हणजे आमदार, माजी आमदार सगळे तिथे होते. आता कोविडच्या काळामुळे इलेक्शन होत नव्हतं. मग आता प्रशासक नेमायचा होता. मग किशोरप्पाने पत्र लिहिलं. खरं तर मी नेतृत्व करतोय, असं समजूयात की मी आमदार आहे किंवा मी नेतृत्व करतोय. मला 11 लोकांना संचालक म्हणून तिथे नेमायचं आहे. मग मी काय केलं पाहिजे? मी काय करेल? मी कुठल्याही इतर पक्षाचं नाही, पण माझ्या पक्षाच्या लोकांना न्याय देण्याचं मी नक्की प्रमाण करेल. मग मी काय करेल? नगरदेवा गटातून 2, पिंपळगाव गटातून 2, मी गुढेवडजी गटातून 2, कसगाव गटातून 2, अमर्दे गटातून 2, असे मला मानणारे माझ्या जवळचे पदाधिकारी, चांगला शेतकरी, सहकारामधनं नॉलेज असलेला असे चांगले लोक मी तिथे संचालक म्हणून आणेल आणि त्यांच्या मार्फत काम करेल. पण ह्या महाशयांनी काय केलं माहिती? माझी आमदारांनी आमदार साहेब पत्र देतात त्यांच्या लेटर हेडवर आणि तिथे लिहितात की मुख्य प्रशासक म्हणून माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांना नियुक्ती करण्यात यावी. आता काय असं तुम्हाला माहिती आहे? ते खाली 5 नावं देतात. त्याच्यामध्ये एक नाव देतात रणजित पाटील, दुसरं नाव देतात चंद्रकांत दरवडे, तिसरं नाव देतात तुमचं युवराजचं भडगावचं आपला वडद्याचं युवराज पाटील, एक मुंबईला राहतात अनिल महाजन. म्हणजे ते जे नावं देतात मित्र, हे तुम्हाला माझ्या इथे बसलेले सगळे जाणकार आहेत. मी तर आत्ता आलो, जुम्मे राजकारणात आलोय. पण तुम्ही इथे बसलेले कधी कोणी दिलीप भाऊंना मानत होतं, कधी किशोरप्पांना मानत होतं, कोणी शिवसेनेला मानत होतं, कोणी राष्ट्रवादी काँग्रेसला मानत होतं. तुम्ही इथे बसलेली लोक आहेत. मला सांगा हे दोघं कोण आहेत? याच्या इथे लोक निवडले हे कोण आहेत? हे दोघांचे कोणी ह्या गाडीत बसतं, कोणी त्या गाडीमध्ये बसतं. म्हणजे त्यांना जर कधी प्रशासक म्हणून नेमायचं होतं, कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा वेळ आलेला होता. पण त्यांनी तुम्हाला न्याय दिला का? मला सांगा प्रामाणिकपणे, तुम्हाला न्याय दिला का? यांनी कोणाला न्याय दिला?
आपल्या स्वतःच्या बगल बच्च्यांना न्याय दिला. का बरं दिला? की यांना तिथे मलिदा लाटायचा आहे दोघांना, म्हणून त्यांनी न्याय दिला. आणि मग त्या पद्धतीमध्ये हे दोघं प्रशासक म्हणून बसलेत. दिलीप भाऊंना प्रशासक म्हणून बसवलं आणि कामकाज सुरू झालं. मला त्यांना दुसरा मी प्रश्न विचारला होता की पाचोरा मार्केट कमिटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर, दादा आमच्या इथे मुख्य प्रवेशद्वारासमोर एक टॉयलेट होतं, मुतारी होती, ही रातोरात तोडण्यात आली. रात्रीतून, मी सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहेत, हे रात्रीतून तोडण्यात आली. तुम्ही म्हणाले अरे अमोल भाऊ हे पाडलं आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही असं रातोरात का म्हणतायत? रात्रीतून ते दिवसा पाडली असेल, दुपारी पाडली असेल, 4ला पाडली असेल, संध्याकाळी पाडले, तुम्ही रात्रीतूनच का म्हणतात? कारण नेमकं असं झालं की ज्या दिवशी रात्री ते पाडत होते नेमकं मी तिथून चाललो होतो. मी म्हटलं नक्कीच माझ्या कामाचं हे काम आहे. मी एका मित्राला, माझ्या पोराला उभं केलं, म्हटलं याची शूटिंग काढवर. रात्री 11:15 वाजता ते मग आपल्याकडे टायमिंग बिमिंग सगळे, रात्री 11:15 वाजता दादा JCB येतं, 4 ट्रॅक्टर येतात, तिथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेली ती मुतारी पाडली जाते, पूर्ण भुईसपाट केली जाते. मित्र 15 दिवसामध्ये तिथे 2 गाळे उभे केले जातात. खालचा गाळा, वलचा गाळा, दोघं मिळून जवळजवळ कोटी रुपयाला गाळे विकले जातात. आप्पासाहेब 1 इंच जागा देणार नाही, 1 इंच जागा देणार नाही. अहो तुम्ही कोटी रुपयाची जागा तुम्ही दोघं मिळून विकून टाकली. मी 4 वेळेस तुम्हाला बोलतोय, तुम्ही त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा विचारत नाही. माझं पत्रकार बंधूंना तुम्हाला पुन्हा विनंती आहे, तुम्ही गेलं की त्यांना बाकी काही बोलू नका. काय बोलत काही बोलू नका. ते टॉयलेटचं काय ते बोला. तो अमोल शिंदे बोलतो टॉयलेटचं काय. अहो तुम्हाला मुतारी सुद्धा विकावी लागली, इतकं घाणेरडापणा ना. खायची तर काय म्हणे मुतारी खाल्ली. अरे काहीतरी जरा तनामनाची घ्या. तुम्ही जाताना कोणीतरी बोललं पाहिजे की बघ, अरे प्राऊड वाटलं ना, आपण काहीतरी भ्रष्टाचार केला तर मी 5 कोटी 10 कोटी खाल्ले, मी तिकडे खाल्ले. अरे मी काय खाल्ली तर मुतारी म्हणून विकून खाल्ली. म्हणजे चोरी करताना सुद्धा आनंद वाटला पाहिजे किंवा मी मोठ्या बँकेत टाका मारला आहे, मी काय चोर, म्हणजे जो भिकारी असतो त्याला चोरी मारली असा प्रकार केला तुम्ही. दुसरा, त्यांनी पाचोरा भडगाव मार्केट कमिटी जे आहे ते भडगाव रोडवरचे दादा गाळे, आप्पासाहेब म्हणाले की मी हे गाळे बांधलेत, करोडो रुपये कमवले. अहो आप्पासाहेब तुम्ही गाळे बांधलेत, करोडो रुपये कमवले, TMCच्या माध्यमातून तुम्ही कमवलेत, तुम्ही भरपूर काही विकास केला, 15 कोटी रुपये कमवले. मग तुमच्याकडनं साधे 7.5 कोटी रुपये फेडले गेले नाही? 15-20 वर्षामध्ये 7.5 कोटी रुपये तुम्हाला फेडता नाही आलेत? ते समोर गाळे आहेत मित्रांनो, त्या गाळ्यांच्या पाठीमागे 10 फूट, म्हणजे समजा आता असा गाळा बांधलेला आहे, मागे पहिले गाळा बांधून घेतला, 10 फूट जागा बांधून घेतली, त्याच्यानंतर ही भिंत पाडून टाकली आणि भिंत पाडल्यानंतर तो परत 10 फुटाने गाळा वाढून टाकला. म्हणजे कोणालाच माहिती नाही पडलं. ज्या व्यापाऱ्यांना घ्यायचे होते त्यांनी घेतले, ज्यांना घ्यायचे नव्हते त्यांना जबरदस्ती केलं की मला माहिती नाही, हे पैसे दिले गेले पाहिजेत. म्हणजे हे करोडो रुपये तिथे कमवलेत. मी 4 वेळेस आप्पासाहेबांना विचारतो, अहो हे मागचे गाळे तोडून तुम्ही जागा विकली, तिथे करोडो रुपये कमवले, त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही, त्याच्याबद्दल काही बोलत नाही, काहीच नाही. मला तुम्हाला पूर्ण त्यांना तिसरा प्रश्न आहे की आप्पासाहेब याच्यावर बोला की काय मला केलं ना तुम्ही. आता मी तुम्हाला विचारतो ना, मग याचे उत्तर द्या. चौथा महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मार्केट कमिटीमध्ये सतीश बापूंनी सांगितलं की 7 संचालकांना अपात्रता झाला. का बरं झालं माहिती आहे का? त्यांनी मार्केट कमिटीच्या उत्पन्नामधून गैरव्यवहार केला, आर्थिक फसवणूक केली, म्हणून जवळजवळ 20च्या आसपास संचालकांवर गुन्हे दाखल झालेत. सगळ्या पेपरने ते नोंदवलेलं आहे. माझ्या ते लोकमत पेपरने ते इलेक्शन लागल्या लिहिलं होतं की बाबा मार्केट कमिटीमध्ये असा अव्यवहार झालेला आहे. आणि संचालक होते की त्यांनी मार्केट कमिटीच्या उत्पन्नातून चुकीचा खर्च केला होता. याच्याकरता काय केलं बरं? खरं तर ते बिचारे बिलकुल दोषी नाहीत, ते सगळे तुमच्या परिचयाचे आहेत, मला त्यांची नावं घ्यायची नाहीत, तुमच्या सगळ्यांचे चांगले परिचित आहेत. त्याच्यातले काही लोकांनी आता फॉर्म पण भरताय. आपण सोसायटीमध्ये इलेक्शन लढतो, काय लागतं आपल्याला? सोसायटीचा नीलचा दाखला, बरोबर की नाही? ग्रामपंचायत लागतो, काय लागतं आपल्याला? ग्रामपंचायतचा नीलचा दाखला. यांना इलेक्शन लढताच नाही आलं. मग कोणी मुलीला उभं कर, कोणी याला उभं कर, कोणी त्याला उभं कर, काय काय मार्केटची सवय लागली, चटक लागली, सगळं झालं. मग त्याच्यावर त्यांनी ते केलं, पण त्यांना उभं नाही राहता आलं. याच्याबद्दल आमदार साहेब बोलतात का? काय झालं यांनी? आमदार साहेबांचा फोन यायचा, त्यांचा कार्यकर्त्यांचा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा फोन यायचा, आमदार साहेबांचा वाढदिवस आहे, शून्य नियोजन, शून्य पद्धतीत काम करतायत, त्यांच्यावर बोलण्यासारखं खूप काय. पण थोडक्यात एक शेवटचा विषय मी त्यांच्याकरता घेतो आणि तुमच्याकरता घेतो, एक जो मला विषय महत्त्वाचा मिळाला आहे. खरं तर पाचोरा इथे असलेल्या सगळ्या आरक्षित भूखंड, हे कोणाला सांगायची गरज नाही, सगळे असलेले आरक्षित भूखंड जे आजकाल मागच्या 8-10 विकले गेलेले आहेत, हे सगळेच्या सगळे माननीय आमदार किशोरप्पा आणि त्यांच्या मित्र परिवाराने घेतलेले आहेत. त्याच्यातले 2 तर खरेद्या पण झाल्यात, 2 गोष्टींच्या खरेद्या झाल्यात.
ह्या दोघंही खरेदी माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला त्याच्यावर दाखवणार आहे. एक स्वतः किशोरप्पाने घेऊन टाकली जी आरक्षित आहे आणि नगरपालिकेमध्ये त्याचं आरक्षण उतरवण्याकरता त्यांनी अर्ज पण करून टाकला आहे, त्याला हरकत मीच घेतलेली आहे. म्हणजे त्यांनी ती खरेदी करून टाकली आणि म्हणायचं की काही नाही आहे, हे माझ्याकडे पेपर आहेत. हे दोघंही खरेदी आहे स्वतः एक सुनीताताई किशोर पाटील यांच्या नावाने झालेल्या आहेत. म्हणजे म्हणायचं काय की तुम्ही म्हणाला की आम्ही काहीच करत नाही, कोणाची जागा घेत नाही. इथे भडगावकर आहेत ना, भडगावकरच्या अंबडद्याची कॉटन सेलची जागा कुठे आहे हो? त्याच्यावर ऑफिस कोणाचं आहे? हे फक्त आणि किशोरप्पाचं आहे. शेवटचा एक तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगतो की मार्केट कमिटीच्या जागाबद्दल ते नेहमी बोलत असतात. एक 2007 साली मार्केट कमिटीची जागा विकली गेलेली होती आणि ती जेव्हा जागा विकली गेली होती ना, आशीर्वाद ड्रीम सिटी उभी राहिलेली आहे, त्याची ही मार्केट कमिटीची जागा होती, त्याची ही खरेदी मी माझ्या समोर आलेली आहे. इथे लिहिलेले खरेदीदार म्हणजे ज्यांना दिली आहे ते मेसर्स आशीर्वाद अँड लँड डेव्हलपर्स पाचोरा यांचे भागीदार. ही खरेदी आहे आणि खरेदी ज्यांनी करून दिलेली आहे ती खरेदी ज्यांनी केलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे विद्यमान सभापती श्री मनोहर गिरीधर पाटील, वय 43, शेती धंदा. म्हणजे ही कोणी विकलेली आहे? रावसाहेब पाटीलने. त्याचं नेतृत्व कोणाच्या नेतृत्वात येते? किशोरप्पांच्या. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा खुलासा करतो मी तुम्हाला. त्याच्यात असं म्हणतात, पत्रकार बंधूंनी नीट ऐकून घ्या त्याच्यात काय म्हणतात. आणि किशोरप्पांना एवढंच विचारायचं झालं तरी नाही तर मी पूर्ण पॅनल मागे घेऊन टाकेल. असं म्हणतात, कारणे खरेदी लिहून देतो की आमच्या संस्थेच्या मालकीची व ताब्यात असलेली सर्वे नंबर 231 पैकी क्षेत्र 1 हेक्टर 34 शेत जमीन. मी क्षेत्र सांगितलं. आता पुढचं वाक्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य मार्केट यार्डसाठी अनावश्यक असल्याने जागा विक्रीची परवानगी मान्य पणन संचालक राज्य मंडळ पुणे यांच्याकडे मागण्यात आलेली. याच्या बापाची ठेवे का की याची जागा होती? हां, या रावसाहेबच्या बापाची ठेवे का की जागा त्याच्या मालकीची आणि तो सांगतो की अनावश्यक जागा आहे? हां, त्याच्या घरची जागा आहे का? तो लोकांना सांगतो ना आपल्याला हे काय लिहिलं इथे? मी पुन्हा एकदा वाचतो की मार्केट यार्डसाठी अनावश्यक असलेल्या जागा आम्ही विक्री काढत आहोत. आणि कोणी घेतली? किशोरप्पांनी घेतलेली आहे. किशोरप्पांचे भागीदार, त्यांचे मित्र, ते त्यांच्याशी अनवॉल्ड आहे, काही सांगायची गरज नाही. सगळे लिंक दागे दोरे जे कोणी पाचोऱ्यात बसले असेल त्यांना माहिती आहे, जे पाचोरा तालुक्यात राहतात त्यांना माहिती आहेत. भडगावकर तुम्ही विचारून घ्या, किशोरप्पांनी याचाही खुलासा करावा. ज्या सगळ्या गोष्टी मी केल्या म्हणजे सगळ्यात पहिले जर कोणी चोरी केली आहे, कोणी मार्केट कमिटीला लुटलंय तर ह्या फक्त किशोरप्पा आणि किशोरप्पाने. म्हणजे हां, एकच आशीर्वाद ड्रीम सिटी बांधली, 90 लाखाला जागा घेतली ना, त्या जागेची किंमत करोड म्हणजे 100 करोडच्या आसपास ही जागेची किंमत झालेली आहे. इतकं मोठं त्याने लुटलेलं आहे. मागे सुद्धा मी पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती की याने 200 कोटी रुपयाचा भूखंड हडप केलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये ह्या आमदार साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सांगण्यासारख्या तर खूप गोष्टी आहे. 2 मिनिटांमध्ये मी व्हिडिओ क्लिपमध्ये मी तुम्हाला सगळ्या फटाफट दाखवतो, तुम्हाला लगेच कळून जाईल खरं काय आणि खोटं काय. मी तुम्हाला त्यानिमित्ताने फक्त एवढं विनंती करतो, इथे बसलेले तुम्ही सगळेजण आहात, वेगळ्या जाती धर्माचे पंथाचे तुम्ही लोक आहात, वेगळ्या राजकीय पक्षांना तुम्ही मानतात, वेगळ्या नेत्यांना मानतात, पण मित्र तुम्ही इथे आज बसलेले ना, कुठली जात धर्म पंथ नाही, कुठला पक्ष नाही, कुठला नेतृत्व नाही, तुम्ही फक्त इथे शेतकरी म्हणून इथे बसलेले मित्र. आणि तुम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला मतदान करायचं आहे आणि 2 मिनिटं लागतील, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील की नेमकं काय होतं काय नाही. दाखव. आणि हे 4 कोटी रुपये टर्म लोन 30, 4.5 कोटी रुपये घेतलं होतं त्यांनी. दुसरं पत्र दाखव. हे बघा, एकच मिनिटावर दाखवतो. 15/3/2008 खाली लिहिलंय कृषी उत्पन्न बाजार समिती, सगळ्यात खालची ओळ आहे, 4.5 कोटी रुपये. बरोबर की नाही? दिसलं तुम्हाला? पुढचं पत्र दाखव. ते नको सोड. हे बा, याच्यामध्ये रावसाहेब गिरधर पाटीलची सही आहे, दिसते का तुम्हाला? ते बस. आणि सचिव म्हणून ते दुसऱ्याची खाली बघा ते सही आहे. पुढचं दुसरं कर्ज मंजूर केलं होतं 18/2010ला 2 कोटी 30 लाखाला. त्याचं पुढचं पत्र घ्या, ते नको दाखवा आता. चला, पाचोरा सेंट्रल मॉलची जागा त्यांनी विकली होती, ते फक्त कोणी विकली ते दाखव. फोटो आणि त्याचा फोटो दाखव. झूम कर. नाव वाचता येते का तुम्हाला? ॲग्रिकल्चर मार्केट कमिटी यांचे पदसिद्ध नियुक्त दिनकर माधवराव देवरे. म्हणजे जागा कोणी विकली आहे? मार्केट कमिटीने. मी गेलो नव्हतो जागा घ्यायला, हे मार्केट कमिटी. दिसतंय का तुम्हाला? बरोबर ना? पुढचं पान घे, जाऊ दे हे बाजूला. बाजार समितीमध्ये त्यांनी सांगितलं, त्यावेळेस सतीश बापू विरोधामध्ये होते, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की ही जर जागा तुम्ही विकल्या तर मी आंदोलन केलेलं. त्याच्याबद्दल एक पत्रकार त्यांनी परिषद घेऊन सतीश बापूंनी दाखवलं होतं. पुढचं काय? सतीश बापूंनी यांना पत्र दिलं होतं
तेव्हा आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा होते, त्यांचं हे पत्र आहे की बुवा हे जागा विकू दिल्या गेल्या नाही पाहिजेत. म्हणजे सतीश बाबू स्वतः त्याला विरोध करत होते. पुढचं पत्र घे, हे राहू दे, जाऊ दे पुढे, पुढचं घे, जाऊ दे पुढे. आपण डायरेक्ट हे दाखवूया. हे बघा, मागे मागे माजी संचालकाकडे 61 लाख बाकी, 69 लाख. हे 69 लाख फक्त 2010चे होते, 2011चे वेगळे आहेत. असे साधारण 1.25 कोटी रुपये बाकी आहेत. हे तुम्ही दिलेले आहेत, माझ्या बाजूने नाही आहे, ते सगळ्या तुमच्या बाजूने. पुढचं पत्र घे, पुढचं घे. हे टक्केवारी करता दिलीप भाऊ किशोरप्पांचं पत्र दाखवून 1 मिनिटात लागा. हे सगळे तुम्ही त्यांना मानलं नाही इतके दिवस. बघून घ्या तुम्ही. लेटर हेड दाखव त्यांचं. हे किशोरप्पांचं लेटर हेड दिसलं का तुम्हाला? हां, खाली घ्या. ते पणन मंत्र्यांना त्यांनी पत्र दिलेत. पणन मंत्री होते त्यावेळेस बाळासाहेब पाटील. काय म्हणता बघा ते, की माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांना, दिसलं का तुम्हाला? दिलीप ओंकार वाघ. कोणी पत्र दिलंय? किशोरप्पांनी. काय म्हटलं? खालची त्यांची सही दाखव, 18/2/2011 खालची सही दाखव. हे किशोरप्पांची सही. म्हणजे तुम्ही त्यांच्याकरता जीव लोटलं, सगळं लोटलं, त्यांना आमदार केलं दोघांना. आणि काय केलं त्यांनी? तुम्हाला एकाकडे कार्यकर्त्याला न्याय दिला का त्यांनी? पुढचं पत्र दाखव. आता हे बघा, ही टॉयलेट, हे जवळ कर, झूम कर त्याला. हे बघा, हे टॉयलेट, हे वा, दिसतं का तुम्हाला? मार्केट कमिटीचं मुख्य गेट. पलटो. आणि ते रातोरात पाडलं. त्याचा व्हिडिओ दाखवा. हे बघा, हे मार्केट कमिटी, ते टॉयलेट, ते दिसतंय. तो बिचारा माणूस त्याला तिथून येतो बाहेर. बघा, ते काय आता सांगण्यासारखं नाहीये. लेडीज बसलेल्या आहेत, महिला बसल्यात. हे बघा, बघून घ्या. बदलवते. आणि हे बघा, रात्रीतून पाडताना बघा, तो व्हिडिओ लाव. हे बघा, 17/3/2022 रात्री किती ते वाजलेत? साधारण 12 वाजलेत. 11:55 रात्री कोण काम करतो? कोण करतं रात्रीतून काम? हे कोण आहे दोघं? काही सांगायची गरज? दाखव व्हिडिओ लाव. तेव्हा ते JCB चालू आहे, तिथे ट्रॅक्टर आहेत, ते परत भरलं जात आहेत. दिसलं का तुम्हाला? हे टॉयलेट पाडलं बघा रात्रीतून. हा, दाखव. धन्यवाद. माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की 28 तारखेला शेतकरी सहकार पॅनलच्या शिट्टी या निशाणीवर मतदान देऊन आमच्या असलेल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. धन्यवाद. पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सहकार पॅनलच्या आपल्या प्रचाराच्या निमित्त या आयोजित सभेला मंचावर उपस्थित या मार्केट कमिटीच्या माध्यमातून विकास कामाचे आपण मागेशी बापूंनी आपल्याला सांगितलं. आणि त्याच्या कोविडच्या काळामध्ये मी, गिरीश भाऊ, आम्ही स्वतः साक्षीदार होतो की एक चांगल्या पद्धतीने प्रसाधनगृह असतील, CCTV कॅमेऱ्याचं लोकार्पण असेल, वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटच्या साठी भाजीपाला मार्केटचं नियोजन असेल. या लोकार्पणाला मी स्वतः गिरीश भाऊ सोबत होतो. आणि गिरीश भाऊंच्या शुभ हस्ते ज्यांचं लोकार्पण करत मार्केट कमिटीला शिल्की मार्केट कमिटी म्हणून ज्यांनी स्थान मिळवून दिलं असे माजी सभापती सतीश बापू शिंदे, भाजपचे जिल्ह्याचे चिटणीस आमचे सोमनाथभाऊ पाटील, रवींद्रजी पाटील, ज्यांनी आता आपल्या पुढे एकंदरीत शेतकरी म्हणून आपल्याला मार्केट कमिटी कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी टिकवली पाहिजे ही भूमिका मांडली. असे युवा नेतृत्व पाचोरा भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे युवा नेते अमोल भाऊ शिंदे, भडगाव तालुक्याचे अध्यक्ष जे ABVP पासून तर आज विद्यापीठाच्या सिनेटवर नेतृत्व करतायत असे अमोल नाना पाटील, पाचोऱ्याचे शहराध्यक्ष रमेश भाऊ वानुई, जिल्हा दूध संघाचे संचालक रावसाहेबजी, भडगाव शहराचे अध्यक्ष आमचे बन्सी भाऊ, व्यापारी आघाडीचे आमचे पॅनलचा परिचय ज्यांनी करून दिला असे बन्सी भाऊ, माजी सभापती वसंत भाऊ, किसान मोर्चाचे आमचे दादा भाऊ, उपस्थित विश्वास बापू, तालुक्याचे सरचिटणीस गोविंद भाऊ, संजू भाऊ, किरण भाऊ, वडगाव तालुक्याचे अनिल भाऊ, शैलेश भाऊ, पाचोरा युवा मोर्चाचे आमचे मुकेश भाऊ, शरपी, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद भाऊ सोनार, एकनाथ भाऊ महाजन, महिला आघाडीचे आमच्या शहराध्यक्ष समोर तेवढे तोलामोलाचे शेतकऱ्यांच्या अस्मिता असलेल्या बाजार समितीचे खरे तुम्ही शिल्पकार तुम्हाला व्हायचंय. असे आपल्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचे सर्व सहकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सन्माननीय सदस्य, आपले व्यापारी प्रतिनिधी, हमाल मापाडी आमच्या उमेदवारांची जेव्हा ओळख झाली, व्यापाऱ्यांची ओळख झाली तर तिकडे उभं राहून शिट्ट्या वाजत होते. म्हटलं चला वेगळाच नजर आहे पाचोरा भडगाव मध्ये. आणि एक चांगल्या पद्धतीने आपण ज्याला म्हणतो एक रूप होऊन
एक दिलाने आणि प्रामाणिकपणाने कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता एक चांगल्या पद्धतीने आमचे नेते गिरीश भाऊंनी आम्हाला सूचना केल्या की आपल्याला भाऊ खरं येणार होते, परंतु कर्नाटकामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि माघारीचे 2 दिवस आहे, त्यामुळे ते जामनेरला देखील वेळ देऊ शकत नाही, इथे वेळ देऊ शकत नाही. परंतु गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारणाच्या पलीकडे सहकार असला पाहिजे, पक्षाच्या पलीकडे सहकार असला पाहिजे. सहकारामध्ये आता मला माहिती आहे विश्वास भोसलेंना वकिलांना चांगलं ओळखतो मी, पण तरी त्यांनी पक्ष बाजूला ठेवला, विचार बाजूला ठेवला आणि आज त्या ठिकाणी आपल्या या सगळ्या पॅनलमध्ये समोर देखील कधी कोणाकोणाचं अमोल तुम्हाला म्हटले कोणी वेगवेगळे नेतृत्व वेगवेगळ्या नेत्याचं करतात, पण मार्केट कमिटीसाठी तुम्ही एक दिलाने एकत्र आलात. अशा आजच्या या मेळाव्याचे आपले सर्व साक्षीदार. मी आपल्याला या सगळ्या जो प्रकार पाहत होतो, अमोल भाऊ दाखवत होते लाव रे व्हिडिओ. मला असं वाटतं की मार्केट कमिटी किंवा आमच्या विविध कार्यकारी सोसायटी किंवा आमच्या ग्रामपंचायत याचे प्रतिनिधी का बरं इथे येतात. विविध कार्यकारी सोसायटी, इंग्रजीमध्ये आम्ही म्हणतो द नेम इट सेल्फ सोसायटी म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी, पण दुर्दैवाने आम्हाला फक्त पैसे घेणे, पैसे देणे आणि मधलं टक्का दीड टक्का कमवणे आणि त्याच्यातून आमच्या सेक्रेटरी आणि संस्था चालवणे, याच्या पलीकडे विकास हो. विविध कार्यकारी सोसायटी आम्हाला वेगळे कार्य करता येईल का याचं कार्य करायला कोणाला वेळच नाही. मी पाहतो वेगवेगळेच कार्य चालू या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं की एक सहकारातून समृद्धी आपण जी म्हणतो, सहकारातून जर समृद्धी आणायची असेल तर चांगल्या विचाराचे सज्जन शक्तीच्या मागे आपण सगळे उभे राहिले पाहिजेत. जोपर्यंत सज्जन शक्ती सक्रिय होत नाही